संविधान ही भारताची प्रेरणा आहे आणि सर्वांनी सोबत येऊन काम करणं, सर्वसमावेशक अशा स्वरूपाचं वर्तन हे आश्वस्त करणारा, समता, बंधुता, सामाजिक न्याय, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हे आश्वासित करणारा अत्यंत पवित्र ग्रंथ नव्हे तर जगण्या वागण्याची संहिता, कायदेशीर दृष्टिकोनातूनही असं भारताचं संविधान आपण सारे लोक बघतो। संविधान निर्माण ही एक फार अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक अशा स्वरूपाची एक घटना नव्हे तर एक क्रांती आहे। पण संविधान जन्माला येत असताना एक जुना विचार जो आहे, जो स्पृश्य अस्पृश्यतेवर आधारित होता, जो समता नाकारणारा होता, जो बंधुता नाकारणारा होता, जो शिक्षणाचा अधिकार आणि हक्क नाकारणारा जो बुरसट विचार होता, ज्या जातीवादी विचाराला बाजूला सारून ज्यावर 5000 वर्ष ही व्यवस्था चालली, त्याला नाकारत असताना संविधानाची निर्मिती झाली। आज भारतीय जनता पक्ष ज्या मुशीतून तयार झाली आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवळकर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहित असताना भारताचे संविधान हे मनुस्मृतीवर आधारित लिहावे अशी सूचना त्यावेळेस त्यांनी केली होती। आणि ती सूचना म्हणजे काय तर स्त्री पुरुष समानता नाकारल्या जाणे, त्या संदर्भातील शिफारस म्हणजे काय तर स्पृश्य अस्पृश्यता त्या ठिकाणी असते, संसाधनावर, शिक्षणावर काही विशिष्टांचीच मक्तेदारी असणे हा त्यामागचा मतीत अर्थ होता। आणि जेव्हा भारताचं संविधान समतावादी, बंधुत्ववादी, सामाजिक न्यायाच्या आधारावर निर्माण झालं, सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला, सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला, संपत्तीवर सगळ्यांचा अधिकार जो आहे तो अधोरेखित केला, असं झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोळवळकरजींनी बंच ऑफ थॉट नावाचं एक पुस्तक लिहिलं। आणि एकीकडे भारताच्या संविधानाचा उदय झाला, तर दुसरीकडे भारताचं संविधान नाकारत असताना बंच ऑफ थॉटनुसारच या देशाचा कारभार असला पाहिजे हा हट्ट, हा सुतोवाच हा तात्कालीन परिस्थितीमध्ये झाला। आणि यामध्ये हम भारत के लोग हा संविधानाचा विचार आहे, तर आम्ही विशिष्ट लोक हा बंच ऑफ थॉटचा विचार आहे। आणि हा संघर्ष जो आहे, हा संघर्ष आज रोजी सुरू आहे। आणि हम भारत के लोग म्हणत असताना आम्ही संविधान बचाव यात्रा किंवा संविधान यात्रा हा जेव्हा विषय आम्ही सांगतो, तर त्यामध्ये सत्याग्रह लपलेला आहे। ते कोणतं सत्य आहे तर ते भारताचं ते चिरंतन जे सत्य आहे, जे सनातन जे सत्य आहे, आणि संविधानाचं जे सत्य आहे, सर्व धर्म समभावाचं जे सत्य आहे, हे सर्व सत्य हे संविधानाच्या माध्यमातून हे प्रगट होतं। आणि या संविधानाचा बचाव आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा हा संविधानाचा सत्याग्रह आहे। आणि त्या सत्याग्रहाच्या अनुषंगानं काँग्रेस सातत्याने वेगवेगळ्या भूमिका आणि वेगवेगळे कार्यक्रम ही घेत आलेले आहे। आणि संविधान नाकारणारा आणि मुठभरांची मक्तेदारी मान्य करणारा जो विचार आहे, तो विचार भारतीय जनता पक्षाचा विचार आहे। आणि भारतीय जनता पक्षाचं जे बायबल आहे, भारतीय जनता पक्षाचं जे संविधान आहे, ते संविधान हे बंच ऑफ थॉट आणि या मनुस्मृतीच्या माध्यमातून हे असल्याचं एक वस्तुस्थिती आणि एक सत्य आहे। आणि त्या सत्याला आम्ही विकृती स्वरूपामध्ये या भाजपच्या सत्याला आम्ही नाकारत आहोत, लोकांपुढेही तो विचार आम्ही घेऊन जात आहोत। आणि हा विषारी विचार जो निर्माण झाला, तो विषारी विचार निर्माण हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून झाला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आगामी दसऱ्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि या 100 वर्ष पूर्ण होत असताना त्यांचा जो विषारी विचार आहे, विखारी जो प्रचार आहे, या प्रचारापासून आपल्या देशाला वाचवण्याचं, संविधानाला वाचवण्याचं काम हे केलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची देखील आहे। आणि ती भूमिका ही पुढे घेऊन जात असताना येणाऱ्या 28 तारखेपासून तर 2 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची, भारत स्तरावरची एक पदयात्रा त्या ठिकाणी आयोजित होत आहे। आणि या पदयात्रेचं नाव जे आहे हे संविधान सत्याग्रह यात्रा। ही संविधान सत्याग्रह यात्रा जी आहे
ही नागपूरपासून दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणून तर महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमापर्यंत ही यात्रा ही संपन्न होणार आहे। 28 तारखेला शहीद भगतसिंग यांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना मशाल मोर्चा हा काढण्यात येणार आहे आणि शहीद भगतसिंगांचा जो विचार होता हा विचार कुठे डाव्या विचारसरणीच्या अनुषंगाने तो असू शकेल, मात्र भगतसिंगांचा जो विचार आहे हा विचार संपूर्णतः भाजपच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातील भगतसिंगांचा विचार होता। म्हणून पुन्हा उशक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली, ही भगतसिंगांच्या बलिदानाची प्रेरणा घेत असताना 28 तारखेला मशाल यात्रा त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी होणार आहे। आणि त्यासोबत संविधान चौक जो आहे त्या संविधान चौक या ठिकाणी देखील एक सभा संविधान यात्रेच्या अनुषंगाने सत्याग्रह यात्रेच्या अनुषंगाने एक सभा देखील त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि 29 तारखेपासून दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी दीक्षा घेत असताना त्यांनी हा बुरसटलेला विचार मनुवादाचा विचार बाजूला ठेवला आणि त्या ठिकाणी धम्म हातात घेतला। वास्तविक पाहता या मनुवादी सर्व विचारांच्या सोबत सर्वात पहिली क्रांती कोणी केली होती तर गौतम बुद्धांनी, तथागत गौतम बुद्धांनी हा बुद्ध धर्म स्थापन करत असताना ही क्रांती केली होती। त्यानंतर महावीरांनी देखील मनुवाद्यांना कंटाळून आणि मनुवादांच्या विरोधात जी चूल त्या ठिकाणी जी मांडली होती तो जैन धर्म होता। पुढे यातून अनेक संघर्ष निर्माण झाले, मात्र त्यावेळेस ना ख्रिश्चनिटी होती ना इस्लाम होता। मात्र हे दोन महात्म्यांनी वेगळा धर्म का काढला तर मनुस्मृतीच्या विचारांना नाकारत असताना हे दोन धर्म स्थापन झाले। त्यातला सर्वात पहिली क्रांती ही बुद्ध धर्माची क्रांती आहे मनुवाद्यांच्या विरोधातील, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। पुढे वारकरी संप्रदाय त्यातूनच निर्माण झाला, त्या संघर्षातून, कारण वारकरी संप्रदाय हा काही कोणत्या ख्रिश्चन आणि मुस्लिम या विचारधारेच्या विरोधात अजिबात नव्हता, किंवा या कोणत्याच आध्यात्मिक परंपरा एकमेकांच्या विरोधात नव्हत्या। मात्र जो अस्पृश्यतेला कंटाळून बहुजन समाजातून वारकरी संप्रदायाची क्रांती झाली आणि पहिल्यांदा बहुजन समाजातील वेगवेगळ्या समाजातील संत चोखामेळा हा तत्कालीन तथाकथित अस्पृश्य समाजातले संत चोखामेळा असतील, तुकाराम महाराज हे बहुजन समाजातले असतील, सवता माळी हे माळी समाजातली असतील, नरेर सोनार हे सोनार समाजातली असतील, नाभिक समाजातले असे वेगवेगळ्या अनेक समाजातली जी संत आहेत ही वारकरी संप्रदायाने त्या ठिकाणी ही समाजाला दिली आहे आणि ती पण क्रांती त्याच अनुषंगाने होती। गाडगे महाराज तुकडोजी महाराजांचा विचार त्याच अनुषंगाने होता आणि महात्मा गांधींनी जो विचार जो दिला तो विचार देखील हा मनुस्मृतीच्या विरोधातील विचार होता। त्यामुळे काँग्रेसचं एकंदरीत संपूर्ण जे धोरण आहे हे संविधानवादी आहे आणि मनुवाद्यांच्या विरोधातील हा एक संघर्ष आहे आणि त्या सगळ्या संघर्षाची आठवण RSSला 100 वर्ष होत असताना ही समाजाला करून द्यायची आहे। आणि संविधानाचा सर्वात मोठा शत्रू कोण तर भारतीय जनता पार्टी हा त्याचा शत्रू आहे। आणि यावेळेस नियतीने असा खेळ रचलाय की ज्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्याच वर्षी 2 ऑक्टोबर आलेली आहे आणि 2 ऑक्टोबर कोणाचा जन्म आहे तर महात्मा गांधी यांची जयंती ही 2 ऑक्टोबर आहे। त्यामुळे नियतीला आणि काळाने जे संकेत दिले त्या संकेताला अनुसरून आपलं सर्वांचा आचार विचार व्यवहार आणि उच्चार असला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आणि यामध्ये जे ज्येष्ठ संविधानवादी जे नेते आहेत, योगायोगाने महात्मा गांधींचे वारसदार जे आहेत ते तुषारभाई गांधी हे या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांनी आपली सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका ही पूर्ण करत असताना त्यांनी या सदर संविधान सत्याग्रह यात्रेचा हा कॉल दिलेला आहे आणि या कॉलला त्यांच्या या असणाऱ्या भूमिकेला काँग्रेसने तिला आत्मसात केलेली आहे आणि काँग्रेसने ती आता अंगीकारलेली आहे। त्यामुळे तुषारभाई हे आमच्यापासून या विषयाच्या या यात्रेच्या अनुषंगाने वेगळे नाहीत आणि त्यांच्यासाठी आम्ही या यात्रेच्या अनुषंगाने वेगळे नाहीत। त्यामुळे या आयोजनामध्ये या नियोजनामध्ये काँग्रेस पार्टीचा सक्रिय स्वरूपाचा सहभाग आहे। काँग्रेस पार्टीचे सगळे कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि ही आमची देखील एक यात्रा असल्यामुळे त्यांच्या
भूमिकेला अत्यंत सकारात्मक, नुसतं सकारात्मकच नव्हे तर संपूर्णतः पाठिंबा आमचा हा राहणार आहे. आतून बाहेरून सर्व दृष्टिकोनातून वैचारिक ही भूमिका आम्ही देखील उचलून घेत आहोत. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा यातला एक महत्त्वपूर्ण नव्हे तर मूलभूत स्वरूपाचा एक आम्ही त्यातले एक आयोजक आहोत आणि त्या अर्थानं या सगळ्या यात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं हे निमंत्रण आपल्या माध्यमातून आज आम्ही देत आहोत. आणि ही घोषणा, महत्त्वपूर्ण घोषणा ही आम्ही करत आहोत. आणि आज 2 ऑक्टोबरला, येणाऱ्या 2 ऑक्टोबरला आम्ही गांधीजींच्या पुढे नतमस्तक होत आहोत. नागपूर हे कोणाचं मुख्यालय आहे वेगळ्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे रेशीमबागवाल्यांनाही आम्ही सांगतो की तुम्हाला 100 वर्ष होत आहात, मात्र संविधान अंगीकारा, आपण बंच ऑफ थॉट बाजूला सारा, हा इशाराही त्यांना सस्नेह गांधीगिरी पद्धतीनं हा संदेश आम्ही त्यांना देत आहोत. आणि 100 वर्ष संघाला झाल्यानंतर जर 2 ऑक्टोबर त्याच दिवशी जर येत आहे तर याचा अर्थही असा आहे की आता संघाने देखील नथुराम सोडून गांधींना कुठेतरी पकडावं. त्यामुळे हा देश जो आहे हा देश गांधीचा देश आहे. आणि या गांधीच्या देशात 2 ऑक्टोबरला आपण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्षानंतर आपला विखारी आणि विषारी प्रचार आपण बंद करावा, किंबहुना आपण तो संपवून टाकावा. एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करा किंवा गांधींना पूर्णतः आपण आत्मसात करा. आणि भारताचं संविधान जे आहे हे सर्वोच्च ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ठेवावं ही आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अगदी अलीकडच्या काळापर्यंत भारताचा पवित्र तिरंगा हा फडकत नव्हता. अलीकडे ते जनाची नाही तर मनाची म्हणून म्हणा का अजून काही कारणामुळे फडकवायला लागलेले आहेत. मात्र आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संविधानाला स्थान नाही. या निमित्तानं आम्ही आपल्या 100 वर्ष पूर्ण होत असताना बंच ऑफ थॉट बाजूला सारा आणि भारताचं संविधान आपण स्वीकारा म्हणून काँग्रेस ही 2 ऑक्टोबर रोजी सविनय सप्रेम भेट भारताचं संविधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देणार आहे. आणि आपण आता तिरंगा फडकवण्याची उपरती आपल्याला जशी आलेली आहे त्याकरिता शुभेच्छा. आता संविधान जे आहे हे सर्वोपरी मानून आपण आपला कारभार चालवावा. अन्यथा आपण आपलं जे संघटन आहे ते बरखास्त करावं ही सविनय आणि प्रेमपूर्वक ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कडे देखील आमची मागणी राहणार आहे. तर एकंदरीत हा अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम जो ऐतिहासिक स्वरूपामध्ये संपन्न होणार आहे त्याची घोषणा आज आमच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या समोर मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी करत आहे. संविधान ही भारताची आणबाण शान आहे. आणि संविधानाचा विचार कोणता आहे तर संविधानाचा विचार हा समतेचा विचार आहे, बंधुताचा विचार आहे. आता विश्वात्मकी देव हा जो विचार आहे तो विचार त्यामध्ये दडलेला आहे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूर्य पाव, जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जातं, हा सामाजिक न्यायाची भूमिका देखील त्यामध्ये आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार त्यामध्ये आहे. त्यामध्ये बहुजनाच्या हिताचा विचार त्यामध्ये आहे. आणि हा सर्व संविधानातला जो विचार आहे सर्वसमावेशक स्वरूपाचा, या विचाराच्या अनुषंगानं चालण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विचारांना तिरांजली देणारा आणि नथुराम गोडसेला मानणारा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान न सांभाळणारा विचार जो आहे हा संघाचा विचार आहे. तोडाफोडा आणि राज्य करा हा संघाचा विचार आहे. त्यामुळे हा सर्व विचारांना त्यांनी 100व्या वर्षी का असेना आता तिरांजली द्यावी आणि भारताचं संविधान स्वीकारावं, हा सप्रेम भेटच्या मागचा आमचा सप्रेम हेतू आहे. वोट चोरीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे. आता अंबरनाथ यात्रेवरती राज ठाकरे आहेत, त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे का वोट चोरीचा मुद्दा आहे, तर आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलंय की याद्यांवरती काम करा. नाही, वोट चोरीचा तर मुद्दा आहेच. आज कोण काय सांगतंय या मुद्द्यापेक्षा राहुल गांधी हे किती दिवसांपासून सांगतात, आता राहुल गांधींना समर्थन मिळत आहे हा त्यातला एक भाग आहे. त्यामुळे काल राजुरा मतदारसंघाच्या मतचोरीच्या अनुषंगानं राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये थेट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पुरावे दिलेले आहेत. आणि मतचोरी झालेलीच आहे. हे जे चमू जे आहेत, चमू देवेंद्र फडणवीस म्हणजे
चोरी करून मुख्यमंत्री झालेले चमो देवेंद्र फडणवीस जे आहेत, हे आता काल राहुल गांधी बोलल्यानंतर पुन्हा त्यांनी इलेक्शन कमिशनची दलाली सुरू केलेली आहे. अरे तुम्ही वकील नेमलेला आहे का इलेक्शन कमिशनने तुम्हाला, की राहुल गांधीचं काय नाही? अहो पुरावे दिले ना. तुम्हीच गृहमंत्री असताना जे प्रशासनाने गुन्हे दाखल केले, हे गुन्हे दाखल केले म्हणजे चोरी झाली, हे गृहमंत्री तुम्हालाही मान्य आहे. राजीनामा द्या ना तुमच्यात हिंमत असेल तर. उठसूट राहुल गांधीच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीनं जर तुम्ही चमो म्हणजे चोरी करून मुख्यमंत्री झालेले तुम्हाला जर बोलता असेल तर आमच्याजवळही शब्द संग्रह आहे, आमच्याजवळही शब्द साठा आहे. नैतिक जबाबदारी ठेवा, स्वीकारा आणि राजीनामा द्या. त्यामुळे मतचोरी झालेली आहे हे गृह विभागाने सिद्ध केलेलं आहे आणि गृहमंत्री मुख्यमंत्रीच आहे. राजौऱ्यामध्ये गुन्हेही दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता हाताच्या कंगणाला आरसा कशाला? त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उठसूट इलेक्शन कमिशनची जी दलाली आहे ती बंद करावी. सर हिंदी में बोल दीजिए किस तरह की अरे फिर हिंदी में नहीं बोलते हैं. छगन भुजबळांनी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं त्यावेळेस जी लाठीचार्ज झाला त्यानंतर त्यावरती शरद पवारांचे जे आमदार आहेत ते सहभागी होते त्याच्यामध्ये, त्यांनी तो कट रचलेला होता. या दोन जातींना लढवण्याचं हे अत्यंत स्पष्ट आहे. यामध्ये तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेली आहे. जाती जातीत भांडणं लावणे, धर्माधर्मात भांडणं लावणे, बुद्धिभेद करणे हा त्यांच्या मागचा खेळ आहे. आणि यांनी हे म्हणाले, त्यांनी ते म्हणाले, हा जो खेळ सुरू झालेला आहे शिसाचा हा बंद करूया आपण. आणि नैतिक जबाबदारी संपूर्ण राज्य सरकारची आहे. जाती जातींना धर्माधर्मानं लढवण्याची. मतचोरी पण त्यांनी जी केलेली आहे सिद्ध झालेलं आहे. आता शेतकरी संकटात आहे, पाऊस पडतोय, शेतकऱ्यांना वाटाणाच्या अक्षता लावायला यांना फुरसत नाही आहे. कर्जमाफी ताबडतोब केली पाहिजे, शेतकऱ्यांना मदतीचं पॅकेज दिलं पाहिजे. रब्बी हंगामाकरता बी बियाणं पीक खत जे आहे कीटकनाशक हे त्यांना मोफत पुरवले पाहिजे. तेही ते करायला तयार नाही. आणि असं सर्व असताना राज्य सरकारच्या विरोधात सर्वांनी मिळून आज टीकेतच नव्हे तर त्यांना या सर्व गोष्टी करण्याकरता भाग पाडलं पाहिजे. एकंदरीत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदरी काही नालायक लोक ठेवलेले आहेत, जे सामाजिक तेढ निर्माण करतात, जे अत्यंत गलिच्छ, विचित्र, विकृत अशा स्वरूपाची वक्तव्य करतात, अशी लोक पदरी ठेवलेली आहेत. पहिलेच्या काळामध्ये जे मुख्यमंत्री किंवा आपले जुने जे काही पदाधिकारी सत्तेवर असणारे लोक होते ते आपल्या पदरी साहित्यिकांना, कवींना, सुसंस्कृत लोकांना, अशा लोकांना सोबत ठेवायचे, प्रसंगी त्यांचा सल्ला घ्यायचे आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन ते पुढे जायचे. मात्र देवेंद्र फडणवीसांनी आज अशी एक पिल्लावळ स्वतःच्या पदरी बाळगलेली आहे की ते बेछूटपणे विरोधकांवर ते सोडतात आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला अत्यंत असंस्कृत, असभ्य अशा स्वरूपाचे ते मुख्यमंत्री आहेत. एकीकडे त्यांच्या एवढा लाचार मुख्यमंत्री झाला नाही, कारण त्यांना जी लाचारी स्वीकारावी लागते ती सर्वश्रुत आहे. तर दुसरीकडे अत्यंत विचित्र आणि विकृत आणि असंस्कृतिक, असभ्य, अधर्मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नोंद व्हावी. कारण त्यांच्या पदरचे, त्यांच्या पक्षाचे, त्यांचे लाडके आमदार, त्यांचे लाडके मंत्री हे सातत्याने अत्यंत किळसवानं बोलत आहे. आणि बेशरमपणाचा कळस म्हणजे देवेंद्र फडणवीस कुठेही यांना थांबवण्यामध्ये अद्यापपर्यंत त्यांनी सूचना केलेल्या नाही आणि अद्यापपर्यंत अशा बेताल लोकांना कोणतेही व्यसन त्यांनी घातलेली नाही. आपण बघतोय की काल ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी आरोप केलेले होते त्यानंतर साधारणपणे 7 महिन्यांमध्ये 14 लाखाहून अधिक मतदार वाढण्याचं समोर आलेलं आहे. राजुराचं एक प्रकरण आहे, त्याचबरोबर ठाण्यामध्ये सर्वाधिक मतं वाढण्याचं सुद्धा समोर आलं. मतांची चोरी झालेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस असतील आणि पूर्ण भाजप असेल आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री असतील, हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारच्या टोळी युद्धामध्येच कुठेतरी मशगूल आहे. आपण सांगता ते अगदी खरं आहे. लोकसभा आणि विधानसभा या 2 निवडणुकींच्या दरम्यान मतं कमी करणे आणि मतं वाढवणे याचा जर आपण गोळाबेरीज केली तर त्या ठिकाणी जवळपास 1 कोटी मतदान हे वाढलेलं आहे. कोणत्या काळात? लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी 1 कोटी मतदान हे वाढवलेलं आहे. तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर 14,71,000 एवढं मतदान वाढवलेलं आहे. आणि ही तारीख जी आहे
इलेक्शन कमिशननी, महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने ही 1 तारीख जी आहे, 1 जुलैची तारीख ही कुठून आणली? तर देवेंद्र फडणवीसांनी पंचांग जे उघडलं त्या पंचांगातली जी तारीख होती ती 1 जुलै आहे आणि त्या 1 जुलैपर्यंत यांनी पुन्हा 15 लाख मतदार हे वाढवलेलं आहे. एवढे जन्म झाले का महाराष्ट्रात? एवढे जन्म झाले का? आणि की एवढे जन्म 18 वर्षापूर्वी झाले होते का? एवढे लोक कुठून आणले यांनी? जसे आपले पंतप्रधान नॉन बायोलॉजिकल आहेत तसे काही नॉन बायोलॉजिकल यांनी काही मतदार आहेत महाराष्ट्रात त्यांनी उतरवले का? याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करावा. आणि ही आमची जी तक्रार आहे ती जुनी तर आहेच 1 कोटी बोगस मतदान वाढवण्याची, पण नव्याने देखील जी तक्रार आहे की 14,71,000 मतदान हे 1 जुलै पासून तर मागे आपण गेलो तर विधानसभेपर्यंत झालेले आहेत. ही देखील एक मतांची जी चोरी आहे ही नव्यानं समोर आलेली आहे. याचाही देखील आम्ही धिक्कार करतो आणि ह्या वोट चोरांना आता जनता हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हा देखील या निमित्तानं मी विश्वास व्यक्त करतो. आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये जे वोट चोरीची प्रकरणं आहेत त्याचबरोबर एक गोष्टीची सुद्धा चर्चा होती ती म्हणजे पवार कुटुंब एकत्र येणार का? राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये दोन्ही भावंडांनी एकत्र, ताई आणि दादा तुम्ही एकत्र या अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले, पवार सुद्धा एकत्र येतील का? आता सर्व भारताच्या नागरिकांनी एकत्र येऊन या ओट चोर गद्दी छोड बनत असताना यांना खाली खेचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रश्न कोणत्या एखाद्या राजकीय पक्षापुरताच मर्यादित राहिलेला नाही. भ्रष्टाचाराने चरमसीमा ही आता कुठेतरी गाठलेली आहे. पैसा फेक तमाशा देख नावाचा बेश्रम खेळ सत्ताधारी खेळत आहेत. शेतकऱ्यांपासून तर कामगारांपर्यंत, महिलांपासून तर शालेय विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक वर्ग जो आहे प्रत्येक वर्ग जो आहे मोठ्या समस्येमध्ये अडकलेला आहे. आणि या सर्व एकंदरीत असणाऱ्या प्रश्नांना आज आपल्याला सर्वांना मिळून सामूहिक स्वरूपात सामोरं गेलं पाहिजे. मात्र वेगवेगळे जे प्रश्न पॅरलल निर्माण केले जातात यातून हे सरकार कुठेतरी पळ काढण्याकरता असे पिल्लू जे आहेत हे सोडत आहे. मात्र कळीचा मुद्दा जो आहे तो सुशासनाचं काय, प्रशासनाचं काय, मायबाप सरकार म्हटलं जातं त्याचं काय, का आपण केवळ भ्रष्टाचार करणार आहात, आपण केवळ संविधानाची पायमल्ली करणार आहात, या मूलभूत प्रश्नांच्या अनुषंगानं आपल्याला सगळ्यांना एकत्रित स्वरूपात पुढे गेलं पाहिजे. आणि हम भारत के लोक संविधान सत्याग्रह यात्रेच्या निमित्ताने या सर्व प्रश्नांना काँग्रेस पक्ष हा जनतेपर्यंत घेऊन जाणार आहे हे देखील या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. हिंदीत घेतो. सर एक सवाल मैं इसके बाद दूसरे सवाल भी पूछूंगा हिंदी में, वो भी जरा आप दे देना सर, नहीं तो सभी एक साथ पूछ लो, एक साथ ही दे देंगे. नहीं, एक का वेळ संविधान भारत की आन बान शान है. संविधान ने जो सौगात लाई है वो समता, बंधुता, सामाजिक न्याय की सौगात लाई है. हर व्यक्ति की गरिमा का ख्याल ये भारत के संविधान ने रखा है. इसलिए हम उसको जान से भी प्यारा और उसको पवित्र, इस शब्दों का हम केवल उच्चारण नहीं करते तो एहसास भी संविधान बोलने के बाद हमारे दिलो दिमाग में उसी प्रकार से उसका प्रभाव आता है. संविधान के निर्माण में एक लंबा संघर्ष चला, मगर संविधान का जो विचार है वो विचार काफ़ी महात्माओं ने पहले रखा. और संविधान एक तरफ समता, बंधुता, सामाजिक न्याय देता है तो दूसरी तरफ वो जातिवाद को, मनुस्मृति को, मनुविचार को वो झुटकारता है. मनुविचार को झुटकारने का क्या संबंध है? तो मनुविचार का झुटकारने का संबंध ये है कि वहाँ पर सभी लोगों को, कोई आदमी पढ़ाई नहीं कर सकता, ज्ञान पर कोई विशिष्ट लोगों का अधिकार है, ये उसमें बताया जाता है. मनुस्मृति में अस्पृश्यता लिखी है, वहाँ पर स्त्री पुरुष असमानता को नकारा गया है. और कुछ चुनिंदा लोगों के, मुठभर लोगों के लिए, केवल कुछ चुनिंदा लोगों के लिए कार्यरत व्यवस्था का निर्माण यानी मनुस्मृति है, उसको नकारते हुए संविधान निर्माण हुआ. मगर भारत का जो संविधान है उस संविधान को हम सब लोग मानते हैं, मगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और भारतीय जनता पार्टी ये संविधान को नकारती है. और बंच ऑफ थॉट नाम का जो गोलवलकर गुरुजी का जो किताब है जो प्रेरित मनुस्मृति से है, उसी प्रकार से भारत में व्यवस्था लाने का उनका एजेंडा है. आज आने वाले 2 अक्टूबर के दिन, उस दिन दशहरा भी है और उस दिन 2 अक्टूबर भी है, और उस दिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को 100 साल पूरे हो रहे हैं. हम 100 साल पूरे होने के उपलक्ष्य में आरएसएस के हम विनम्रता के साथ निवेदन करना चाहते हैं कि एक तो आप आपका संगठन बर्खास्त कर दीजिए,
क्योंकि उसमें केवल जहर 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 और जहर है। उसमें कहीं समता नहीं, कहीं बंधुता नहीं, कहीं सामाजिक न्याय नहीं। आप उसको एक तो बर्खास्त कर दीजिए संगठन को, आपको उसको विसर्जित कर दीजिए, या आप संविधान को सर्वतोपरि मानकर आप आपका संगठन चलाइए। अभी अभी तक कल तक वो भारत का जो तिरंगा है, वो तिरंगा भी अपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की रेशम बाग के दफ्तर में वो नहीं लहराते थे, मगर देर आए दुरुस्त अभी लहराने लग गए हैं। मगर आप केवल तिरंगा ही लहराते हो, आप भारत के संविधान को नकारते हो। आपके पूरे रेशीम बाग में कहीं पर भी संविधान नहीं है। तो हम 2 अक्टूबर के दिन उनको संविधान भी सप्रेम भेंट दे रहे हैं, और आने वाला उनका जो अगला 100 साल का जो कार्यकाल है, उस संविधान को अभिप्रेत भारत के निर्माण के लिए आप आपकी शक्ति का आप इस्तेमाल कीजिए। जहर घोलना बंद कीजिए, दोगलापन हमारे देश में से पूरी तरीके से उसको हद पार कीजिए, ये हमारा कहना है। और 100 साल पूरे होते हुए फिर से एक बार सब भारत के हम लोगों ने संविधान का सत्याग्रह करने की आवश्यकता है। और इस बार देखो कैसे होता है, कैसे तारीख किस प्रकार से आती है। 100 साल जिस दिन हो रहे हैं उसी दिन 2 अक्टूबर भी आ रहा है। तो 2 अक्टूबर ये गांधी का जन्मदिन है, विश्व का ये नॉन वायलेंस डे है, शांति दिवस है। और उस दिन गांधी को अपनाइए, नथुराम को पूरी तरीके से आप हटा दीजिए, क्योंकि मुंह में राम और बगल में छुरी वाला काम अभी नहीं चलेगा। ये भी हमारा बहुत प्रेम पूर्वक स्वयं संघ को इस प्रकार से हमारा निवेदन है। और ये 100 साल आरएसएस के होने के कारण, और आज कभी नहीं इतना संविधान आज मुश्किल में आया हुआ है, संविधान को तोड़ मरोड़ने की और मिटाने की कोशिश हो रही है। तो इसको लेकर जो ज्येष्ठ जो सामाजिक नेता है, जो संविधानवादी नेता है, और खुदकिस्मती से जो महात्मा गांधी जी के जो वारिस है तुषार भाई गांधी, इन्होंने एक यात्रा का जो कॉल दिया है, उसमें कांग्रेस पार्टी पूरी तरीके से उसमें सम्मिलित है। और ये तुषार भाई का नहीं तो ये हमारा भी कार्यक्रम है। इसी प्रकार से कांग्रेस पार्टी दूध में शक्कर की तरह मिलजुल कर हम इस यात्रा में सहभागी होने वाले हैं। 28 तारीख को भगत सिंह जी के स्मृति दिन के अवसर पर मशाल यात्रा का आयोजन एक नागपुर में होने वाला है। और इस मशाल में सारा जो विनाशकारी, जो विचारी, जो एकता के खिलाफ में जो विचार है, सबको साथ लेके चलने वाला जो विचार है, हम उसको प्राथमिक तौर पे जलाना चाहते हैं। हम अस्पृश्यता को जलाना चाहते हैं। और उसी दिन संविधान चौक नागपुर में वहाँ पर एक सभा संपन्न होने जा रही है। और 29 तारीख से 2 तारीख तक दीक्षा भूमि नागपुर से, जहाँ बाबा साहेब अम्बेडकर ने बौद्ध धर्म की दीक्षा ली थी, वहाँ से तो गांधी जी की जो आश्रम सेवाग्राम आश्रम है, वहाँ पर एक पदयात्रा का आयोजन जो किया है, उसकी भी जानकारी आज आपको इस पत्रकार परिषद के माध्यम से देना है। तथागत गौतम बुद्ध ने मनुष्यवाद को नकारते हुए बौद्ध धर्म की स्थापना की थी। महावीर ने उस वक्त इसी मनुष्यता के विनाशकारी विचार को नकारते हुए महावीर धर्म की स्थापना की थी। तब तो ना क्रिश्चियनिटी थी, ना तब तो इस्लाम था। आगे चलकर यही जो लड़ाई है, ये कहीं ना कहीं वारकरी संप्रदाय ने लड़ी। शिवशाहू फुले अम्बेडकर की भी लड़ाई वही थी, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज की भी लड़ाई वही थी। और महात्मा गांधी ने भी इसी लड़ाई को कांग्रेस के माध्यम से लड़ते हुए हमारा पवित्र संविधान जो है वो उजागर हुआ। तो मूलतः ये आध्यात्मिक और लड़ाई के साथ साथ ये आरएसएस की विचारधारा को नकारने वाला एक सारा सफर है। उस सफर को हम इस दरमियान याद करेंगे और इसका समापन 2 अक्टूबर के दिन होगा। इतना मैं आपके माध्यम से आज यहाँ पर उसकी उद्घोषणा करना चाहता हूँ। सर, वोट चोरी को लेके आपने कहा कि जिस तरह से प्रधानमंत्री नॉन बायोलॉजिकल हैं, उसी तरह से ये वोट भी कहाँ से आए हैं नॉन बायोलॉजिकल। और आपने ये भी कहा कि जो देवेंद्र फडणवीस हैं वो चोमू हैं, तो क्या कहना चाहिए? चोर मुख्यमंत्री को यदि शॉर्ट किया जाए तो चोमू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से अपने आप शब्द निकलते हैं। और ये चोरी हुई है, मैं आरोप नहीं कर रहा हूँ। तो ये चोमू का जो फैसला है ये गृह विभाग ने किया है। कैसे किया है? तो जो राजौरा नाम की जो वहाँ की जो विधानसभा है उसमें चोरी हुई है, साबित हुआ।
इसलिए ये चोमू जी का ही जो विभाग है, गृह विभाग, मुख्यमंत्री होते हुए उनके विभाग ने ही एफआरआई दर्ज करते हुए फर्जी वोटिंग का और वोट चोरी को कबूला है। और ये कबूला है, इसको देखते हुए वो आए दिन जो हमारे चोमू देवेंद्र फडणवीस जी जो है वो आए दिन इलेक्शन कमीशन की वो दलाली करते रहते हैं, उनकी जो है वकालत करते रहे। इसकी कोई जरूरत नहीं, आप ही के डिपार्टमेंट ने किया तो आप इस्तीफा दे दो। ये सीधा सीधा जो है वो ब्लैक एंड व्हाइट जैसा ये सवाल है। इसलिए ये लिपा थोपी जो है, इसका जो उन्होंने आए दिन जो एक धंधा खोला है उसको बंद करने का भी यहाँ पर मैं अनुरोध उनको करता हूँ। और लोकसभा और विधानसभा के बीच में 1 करोड़ वोट ये वोटिंग लिस्ट में बढ़ा। दिखने के लिए वो 45 लाख दिख रहा है, मगर उन्होंने 65 लाख जो है वोट कम किया है। वो कम किया भी वोट जोड़ो तो 1 करोड़ फर्जी वोटिंग जो है विधानसभा और लोकसभा के बीच में हुआ। और इतना हुआ इसीलिए हम उनको चोमू कहते हैं, चोर मुख्यमंत्री बने हुए, इसीलिए वो शब्द निकलता है। मगर उनकी जो चोमूगिरी जो है वो वहीं तक ही नहीं रुकी, उसके बाद भी वो शुरू हुई है। और विधानसभा चुनाव के बाद जो 1 जुलाई तक जो वोटिंग लिस्ट में जिसमें स्थानीय निकाय के चुनाव होने वाले, इस दरमियान 14,71,000 वोट इस दरमियान ये बड़े हैं। तो ये इतना 1,14,71,000 वोट कहां से बढ़ा? इतने लोग जन्म में हुए, जन्म से आए, या जिस प्रकार से हमारे पंतप्रधान नॉन बायोलॉजिकल है वैसे कुछ नॉन बायोलॉजिकल वोटर महाराष्ट्र में बढ़ा है? ये सवाल का जवाब मुख्यमंत्री अर्थात चोमू देवेंद्र फडणवीस जी को ये सारे सवालों के जवाब देना चाहिए। आए दिन और राहुल गांधी जी पर जो बदतमीजी के साथ बात करते हैं वो बदतमीजी के साथ बात करना बंद करो, नहीं तो कांग्रेस जो है आपको एक बड़ा करारा सबक सिखाए सिवा नहीं रहेगी। ये भी मैं चैलेंज इस माध्यम से उनको देना चाहता हूँ। कल सर सेबी ने अडानी ग्रुप को क्लीन चिट दे दी हिंडरबर्ग वाले मामले में, कहा कि उनके ऊपर जो आरोप थे वो साबित नहीं हुए, क्या कहना चाहिए? वॉशिंग मशीन कौन सी पार्टी है, कौन सा दल है पता है। इन्होंने इससे पहले बहुत सारे लोगों को उनके वॉशिंग मशीन में उन्हें धो धा के मंत्री और बहुत संवैधानिक पद उन्होंने दिए हैं। उसी सिलसिले में और एक बड़े स्कैंडल को एक क्लीन चिट देने का एक बहुत ही घिनौना काम ये भारत सरकार ने किया है। सवाल साहब, एक सवाल ये है कि बीजेपी और आज अजीत पवार ने भी जो है अपनी पार्टी का कैंपेन शुरू कर दिया है। कांग्रेस कहीं ना कहीं पिछड़ती हुई दिख रही है इस मामले में, क्योंकि अभी तक जो है कोई ऐसी तैयारी या बहुत सारी तैयारियां पूरे लेवल पर हो चुकी है। पूरा महाराष्ट्र की हर जो यूनिट है उनके साथ बातचीत और उनके साथ हमारी समीक्षा हो चुकी है। पूरे महाराष्ट्र में हम घूम लिए हैं। कल भी ठाणे में हमारी 7 महानगर पालिका को लेकर स्ट्रैटेजी तय हुई है, तो हम सबसे आगे हैं। सर, राहुल गांधी जी ने जो स्टेटमेंट दिया है कि वोट चोरी को लेकर यूथ, स्टूडेंट और जेन जी ये सब वो एक साथ रहेंगे, उसके लिए हम उनकी साथ खड़े हैं। तो ऐसे में जो एनडीए गठबंधन कह रही है कि क्या नेपाल जैसे हालात तैयार करने की कोशिश कर रहे हैं? नेपाल में, श्रीलंका में, बांग्लादेश में करप्शन ने परिसीमा का उल्लंघन करने के बाद वो स्थिति वहां पर निर्माण हुई है। उसी प्रकार से भारत में न हो और संविधान का संरक्षण और संविधान के हिसाब से देश चलाओ, ये उसके कहने का मतलब है। अब ये राहुल जी ने संविधानवादी राहुल जी हैं, हम सबको उन्होंने इस राष्ट्र के निर्माण में जो कांग्रेस की भूमिका जो है उसको मद्देनजर रखते हुए आगे काम करने की हिदायत दी है। ना तो हम किसी प्रकार की हिंसा पे विश्वास रखते हैं, ना हम तोड़ो फोड़ो की राजनीति पे विश्वास रखते हैं। हिंसा पर जिनका विश्वास है, मुंह में राम बगल में छुरी जिनका रवैया है, वो लोग हमारे जैसे सत्य और अहिंसा के आधारित दल पर कभी नक्सलवादी होने का आरोप लगाते हैं तो कभी इस प्रकार से बेबुनियाद आरोप करते हैं। तो कहीं ना कहीं उन्हीं की जो मोटस ऑपरेंडी है उन्हीं पर चाल करके आने का डर है, इसलिए इस प्रकार से बेतुका आरोप वो कांग्रेस पे आए दिन करते रहते हैं। बीजेपी के फॉर्मर एमपी हैं सुब्रत पाठक, उनका बयान आया कि जिस तरह से नेपाल में हुआ, बांग्लादेश में हुआ और श्रीलंका में हुआ, तो सबसे पहले अखिलेश यादव और राहुल गांधी का घर जलाया जाएगा, टॉर्च किया जाएगा, इस तरह से बयान दिया, क्या कहना चाहिए? ऐसे कोई पाठक फटक जो है वो उन पर कोई बयानबाजी करने की आवश्यकता है। कांग्रेस नेता है सैम पित्रोदा, उन्होंने कहा कि मैं पाकिस्तान गया हूं और मैं आपको बता दूं कि मुझे वहां घर जैसा महसूस हुआ है। सैम पित्रोदा ये भारत के कम्युनिकेशन के एक क्रांति के जनक है।
उनका बहुत बड़ा योगदान हमारे देश को लेकर है और ऐसे आदमी के पूरे बयान को देखने की आवश्यकता है, जिन्होंने आज हमारे सबकी जेब में जो मोबाइल है वो पीसीओ की क्रांति उनकी थी, मोबाइल की क्रांति उनकी थी, इंटरनेट की क्रांति उनकी थी। तो जिनके योगदान के कारण आपस में बातचीत होते संपर्क बढ़ता है, वो आदमी का दिल और दिमाग कितना बड़ा है वो महसूस करने की आवश्यकता है। उनके जैसे किरदार को लेकर किसी भी प्रकार का जहर घोलने का जो प्रयास है उसकी निंदा होनी चाहिए। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। या इसके बाद कोई एक सवाल सर, यासीन मलिक को ने दावा किया है जिसमें उन्होंने कहा है कि मनमोहन सिंह जो मुलाकात किए थे आपने सही से, उसके बाद उन्हें धन्यवाद दिया था यासीन मलिक को। देखो, ये शांति का प्रयास एक चीज होती है और देश में नफरत फैलाना दूसरी चीज होती है। इसलिए जो नेरेटिव नाम का एक जो बहुत बड़ा एक शब्द अस्तित्व में आया है, उसको कहीं ना कहीं पूरे हम नागरिकों ने ईमानदारी के साथ इस देश की सार्वभौमत्व के दिशा में लेके जाने की आवश्यकता है। ऐसे बेतुका और जहर घोलने वाले सभी स्टेटमेंट को हमने किनार करना चाहिए। सर, अमित साटम का बयान आया कि यहाँ खान जो है मुंबई का मेयर बनेगा, महापौर बनेगा, इस तरह से बयान आया, उसको लेकर काफी विवाद हो गया। वो विवाद पैदा करना ही उनका काम है और इस प्रकार से बयानों को बाजू में रखते हुए आज बहुत बड़ी दिक्कत हमारे सामने, देश के सामने है। उन मूलभूत प्रश्नों को लेकर हम सब लोगों ने काम करना चाहिए। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।